गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळी सकाळी मस्त चहा उकळवायला घेतला. चहा पिल्यानंतर मी मंदिरात गेली. मंदिरात जाता जाता उशीर झालेला होता आणि मंदिरात कोणीच नव्हतं. मला छान नीट रेकॉर्ड करता आलं असं मला लाज वाटते. ते महादेवाची पिंड आणि मी खूप टेन्शनमध्ये होते. तर आज मी मंदिरात जाऊन काहीतरी मागितलं. नंतर माझ्या दीदीचा कॉल आला की पटकन घरी ये. गाडीत पेट्रोल नव्हतं. पेट्रोल टाकलं, खाली पोचली. ती राहते 5th फ्लोअरला आणि लिफ्ट यायला खूप उशीर होत होता आणि मला लेट पण होत होतं. मी चहा पण अजून पिलेला नव्हता, जो मी चहा गाळून आलेली होती. माझी दीदी माझ्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर राहत असेल. तर मग मी लिफ्टमध्ये गेली. मी 5th फ्लोअर टाकला आणि तिला म्हटलं पटकन दे जे काही तू घेण्यासाठी मला बोलवलेलं आहे. तिच्या गॅलरीचा व्ह्यू खूप छान होता. ॲक्च्युली तिने नवीनच हे घर घेतलेलं आहे. याच्या आधी ती आमच्या घराजवळ राहत नव्हती. हे समोर आहे 2 कबूतर. त्यांची गंमत मी खूप वेळ बघितली आणि हा तो बाहेरचा व्ह्यू. तिथे एक छोटं बाळ होतं ज्यांच्या बाजूला आणि ते खूप क्यूट होतं. त्याने पटकन माझा असा हात पकडून घेतला होता आणि सोडतच नव्हता. हां, तिने जे दिलं ते हे दूध, हे चीक, गायचं पहिलं दिवसाचं दूध याची पाटोळ्या बनवतात आणि हे खूप रेअर भेटतं म्हणून तिने मला अर्जंट कॉल करून बोलवलेलं होतं. तर याच्यात आईने गूळ मिक्स केला होता आणि थोडासा डाऊट होता की याच्या पाटोळ्या बनतील की नाही बनतील, कारण की तिच्या नाही झाल्या. तर तिने रबडी बनवलेली होती, तर तिने ऑलरेडी मला हे सांगितलं होतं. पण तिने साखरेचं बनवलेलं होतं. मग तिने आईने गूळ मिक्स केला त्याच्यामध्ये आणि ते गाळून घेतलं एका भांड्यात आणि गाळता गाळता पप्पा बोलत होते की प्लीज साखरचं कर, पण मला गुळाचं आवडतं. मी साखरचं खाऊन आली होती. तर त्याला वाफवण्यासाठी कढईत ठेवलं, पण थोड्या वेळाने चेक केलं तर ते झालंच नाही. म्हणजे हे पाटोळ्या नाही होणार हे इथं कन्फर्म झालेलं होतं. आता हे दूध आम्ही बाजूच्या गॅसवर ठेवलं त्याला आटवण्यासाठी. त्याची करायची होती तर रबडीला खूप उशीर लागला, खूप जास्त. अर्धा तास ते आम्ही स्टर करत होतो आणि ही अशी रबडी झाली. काल संत्री आम्ही रस्त्यात घेतली होती जी खूप छान दिसत होती, ती आज मी घरी आणली. म्हणजे आज ती मी खाल्ली आणि सगळ्यात बोरिंग काम म्हणजे संत्री खाणं. खूप सोलावं लागतं, त्याच्यात फक्त रस आवडतो, बाकी सर्व फेकलं जातं. काही काही हे पूर्ण खातात पण माझ्याकडनं नाही खाल्लं जात. आणि सिरियसली या संत्रीला बिलकुल टेस्ट नव्हती. म्हणजे ती गोड पण नव्हती आणि ती आंबट पण नव्हती, अशी काहीतरी संत्री होती. आणि त्याचं जे वरचं जे कवर आहे त्याचे खूप फायदे आहे. आता हे मला उन्हात सुकवायला टाकावे लागतील आणि याची पावडर बनवावी लागेल. ॲक्च्युली हे केसांना आणि फेसला पण यूज करतात असं ऐकलं आहे मी. आता मी सर्च करेल. तर संत्री ठेवू आता बाजूला. आता मी चालली आहे वॉकला. तर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नाही, लाईक केलं नाही, प्लीज सबस्क्राईब करा आणि फुल व्हिडिओ बघा.